Hello students, yesterday we have learned lesson number 3, Fun with Sound. In this lesson, we have learned about A vowel sound and fun with A sound, or different types of pronunciation about A. Now we are going to learn about E vowel sound, means fun with E. पहा, आपण काल इंग्रजीमधील 5 वॉवेल्स A, E, I, O, U यामधील A साऊंड असणाऱ्या विविध उच्चारासह शब्दांचा अभ्यास केलेला आहे. ते कार्ड वाचन केलेलं आहे, म्हणजे नेमका A चा उच्चार कुठे आणि कसा होतो हे प्रत्यक्ष चित्रासह पाहिलं. पुढचा आपला स्वर आहे, वॉवेल आहे E. आता पहा, E याचा सुरुवातीला A हा उच्चार कोणकोणत्या शब्दांमध्ये होतो ते आपण प्रत्यक्ष पाहूयात. पाहू सुरुवातीला E says I am A in. पहा, आता A उच्चार असणाऱ्या E वॉवेल्स बद्दल आपण माहिती पाहताना हे शब्द अभ्यासणार आहोत. आता तुम्ही परत कालच्या सारखंच याचा उच्चार माझ्या मागे करणार आहात. पेन, टेन, मेन, गेट, देन, एंड. पहा, म्हणजे ई या वॉवेलचा साऊंड या शब्दांमध्ये ए असा होतो. आले लक्षात? आता परत याच ई वॉवेलचा साऊंड आपल्याला ई अशा पद्धतीने करायचा आहे. कोणत्या शब्दांमध्ये करायचं आहे ते प्रत्यक्ष आता खाली पाहणार आहोत. ई says I am E in, eat, eager, eagle, evil, easy, each, east. पहा, प्रत्येक वेळी वॉवेल ईच आहे, परंतु वेगवेगळ्या शब्दांमध्ये या ई वॉवेलचा साऊंड मात्र वेगवेगळा निघताना आपल्याला दिसतोय. आहे की नाही गंमत? आता पाहूयात, इथे सुद्धा ईच हा वॉवेल आहे, याचा साऊंड कसा होतो आहे या शब्दांमध्ये ते प्रत्यक्ष परत एकदा पाहूयात. ई सेज आय एम ओ इन. पहा, आता या ईचा उच्चार आपल्याला अ असा कोणत्या शब्दांमध्ये होतो ते प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे. अर्न, अर्थ, अर्ली. पहा, मीन्स ई सेज आय एम ओ in these all words. Very good. आपण ए वॉवेल साऊंड याची गंमत पाहिली. ई विषयी सुद्धा आपण आत्ताच पाहिलं. आता आपण पुढचा वॉवेल पाहणार आहोत आणि त्याचा उच्चार, त्याचा ध्वनी नेमका कशा पद्धतीने वेगवेगळा येतोय ते गमतीदार पद्धतीने चित्रांच्या साह्याने पाहूयात. आता पहा बरं, बरोबर आहे, आय हा तिसरा आपला स्वर आहे, वॉवेल साऊंड आहे. याचा साऊंड कसा निघतोय प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा तेही आपण आता क्रमाक्रमाने पाहूया. आय सेज आय एम ओ इन. आता पहा, वॉवेल कोणता आहे? आय, आणि त्याचा उच्चार या ठिकाणी कसा होणार आहे? ओ. मग कोणत्या शब्दांमध्ये होतो आहे? गर्ल, बर्थ, फर. पहा, या शब्दांमध्ये या आय वॉवेलचा साऊंड अ या पद्धतीने होतोय. आता पाहूयात याच आय वॉवेलचा उच्चार या शब्दांमध्ये कसा होतोय. आय सेज आय एम ई इन. मग या आयचा उच्चार किंवा या आयला या शब्दांमध्ये ई या पद्धतीने आपण कसं वाचायचं पाहूया. टिन, पिन, बिन, झिप, बिट, हिट, डिन, सिन, फिन, सिप, निप, हिप. पहा, आहे की नाही गंमत? वॉवेल तर आय, इथे आपण आयचा उच्चार अ असा केलेला आहे आणि आता इथे मात्र आपण
ई असा उच्चाराने या वॉवेलच्या साऊंडला उच्चारत आहोत. आता पुढे परत आणखी गंमत पाहणार आहोत आय विषयी. आय सेज आय एम आई इन. पहा आता इथे आईचा उच्चार कसा असणार आहे, आई इन. आता कोणत्या शब्दांमध्ये आई असा उच्चार होतो तेही पाहूयात. काईट, पहा आईट, बाईट, पाईप, नाईन, माइन, साईट. म्हणजे या शब्दांमध्ये या आय वॉवेलचा साऊंड आपल्याला आई असा येताना दिसतोय. हे आपण जेव्हा पुन्हा पुन्हा ऐकणार आहोत किंवा माझ्या मागे म्हणणार आहोत तेव्हाच आपल्याला यामधील गंमत कळणार आहे बरं का. काल ए वॉवेल साऊंड अभ्यासले, आज ई आणि आय. आता आय नंतर आपण पाहणार आहोत क्रमाने ओ वॉवेल साऊंड. आता ओचं पहा सुरुवातीला पाहूयात. ओ सेज आय एम ऑ. आता पहा सुरुवातीला ओचा साऊंड ऑ इन. कोणत्या शब्दांमध्ये ऑ येतोय ते प्रत्यक्ष पाहूया. ऑफिस, ऑइल, ऑरेंज, ऑन, ऑर, ऑफ. हा झाला आपला ओचा ऑ उच्चार असणारे शब्दकार. पहा पुढचा ओ सेज आय एम औ इन. आता या ओचा साऊंड आहे, ध्वनी आहे औ. कोणत्या शब्दांमध्ये आहे, गो, सो, नो, लो. गुड. से आफ्टर मी. हिअर ओ सेज आय एम अ इन. पहा इथे ओ काय म्हणतोय, माझा उच्चार अ आहे, पण कोणत्या शब्दांमध्ये आहे, सन, टंग, टर्न, डन. पहा इथे ओ सेज आय एम ऊ इन. आता इथे ओचा उच्चार ऊ असा होतोय, मग कोणत्या शब्दांमध्ये होतोय, डू, टू, मू. छान. पाहूयात पुढे ओचा साऊंड कसा निघत आहे, आऊ. आऊ असा साऊंड असणारे ओ चे शब्द आपण अभ्यासूयात. पहा या फ्लॅश कार्डकडे. आऊल, काऊ, माउथ, हाऊस, साऊथ, आउट. गुड. ओ सेज आय एम अ इन. ओवन, ऑनियन, अबाउट, अदर, अबव. नाईस. आणि आता शेवटी पाहणार आहोत ओ सेज आय एम व इन. वन, वन्स. आता पहा या CBSEच्या नवीन पॅटर्नमध्ये आपण सध्या फन विथ वॉवेल्स हा तिसरा चॅप्टर पाहत आहोत. या तिसऱ्या लेसन अंतर्गत आपण AEIOU या वॉवेल्सबद्दल माहिती घेणार आहोत. पैकी आपलं ए काल पूर्ण झालेलं आहे. आज ई झालाय, आय झालाय आणि ओ झालेला आहे. या वॉवेल साऊंड्स विषयी आपण क्रमाक्रमाने पाहिलेलं आहे. आता आपण उद्या परत भेटणार आहोत ओ वॉवेल साऊंड बरोबर आणि त्याच्या नवनवीन छान चित्रांसोबत. तो CBSE पॅटर्नमधील अभ्यासाचा आनंद पण घेत आहोत बरं का.